मुंबई महापालिकेतले माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। काँग्रेसमधल्या गटबाजीला कंटाळून आंबेडकर शिवसेनेमध्ये गेलेले आहेत, त्यामुळे काँग्रेसला हा मोठा धक्का आहे। तसंच मच्छीमार स्वराज्य समितीचे अध्यक्ष राजू तांडेल यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये सुमारे 5,000 मच्छीमारांसोबत तांडेल यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। आता सोलापूरमध्ये महत्त्वाची आणि मोठी बातमी। निवडणुकीपूर्वीच सोलापूरमध्ये काँग्रेसला मोठं भगदाड पडलंय। काँग्रेसच्या 6 नगरसेवकांनी राजीनामे दिलेले आहेत आणि ते सर्व नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर आहेत। राजकुमार हंचाटे, विनायक कोंड्याल, देवेंद्र कोठे, विठ्ठल कोटा, कुमुद अंकाराम आणि निर्मला नल्ला अशी या नगरसेवकांची नावं असून त्यांनी महापालिका आयुक्तांकडे राजीनामे सुपूर्द केलेत। विशेष म्हणजे सोलापूर महापालिकेवर काँग्रेसची सत्ता आहे। आता 6 नगरसेवक शिवसेनेत जात असल्यानं माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना हा मोठा धक्का मानला जातोय। वसीम अख्तर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। वसीम, आता काय घडामोडी त्या ठिकाणी घडू शकतात? रुपाली, सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचा सर्वात मोठा धक्का बसला। काँग्रेसचे 6 नगरसेवकांनी राजीनामा देऊन ते आता शिवसेनेत प्रवेश करायचं। त्यामध्ये राजकुमार हंचाटे, विनायक कोंडाल, देवेंद्र कोटे, विठ्ठल कोटा, कुमुद अंकारा, निर्मला नल्ला हे 6 नगरसेवक आता शिवसेनेत जाणार आहेत। यामुळे सुशीलकुमार माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना सर्वात मोठा या महापालिकेत धक्का बसला त्यांना। नक्कीच धन्यवाद वसीम दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।